सचिन कुंडलकर आणि अतुल कुलकर्णी यांनी मराठीत आणलेला पहिला लॅविश कौटुंबिक चित्रपट म्हणजे राजवाडे अँड सन्स नक्कीच एक वेगळा अनुभव ठरतोय। क्रमांक 1, चित्रपटाचं दिसणं नक्कीच 100% भाव खाऊन जातंय। दिग्दर्शन, छायांकन आणि उत्तम कास्टिंग या 2 गोष्टींमुळे चित्रपटाने अर्धी बाजी मारून नेली आहे। उत्तम लोकेशन्स, उत्तम प्रॉडक्ट प्लेसमेंट्स यांमुळे मराठी चित्रपट व्यावसायिक झालाय याचा एक मॅच्युअर्ड अनुभव या चित्रपटात नक्की येतोय। क्रमांक 2, कथेच्या बाबतीत सांगायचं झालं तर एक अपेक्षित कथानक आहे। जागतिकीकरणाच्या जमान्यात मोठी झालेली मुले आणि छोट्या पुण्याला आपलं विश्व समजणारे आजोबा आणि या दोघांच्या कचाट्यात स्वतःहून काहीच एक्सप्लोर न केलेले आई बाबा किंवा स्वतःचा मार्ग स्वतःच हुडकून काढलेले मामा काका यांच्यातला हा परिस्थितीजन्य वाद आणि त्यासाठी शोधलेली उत्तरे असा या कथेचा एकूण प्रवास आहे। थोडक्यात सांगायचं झालं तर मराठीमध्ये ही कथा नवीन आहे, परंतु हिंदी आणि इंग्रजी सिनेमांच्या प्रेक्षकांना ही कथा तशी नवीन वाटणार नाही। क्रमांक 3, मराठी माणसाच्या राहणीमानात जो बदल झालाय तो आजपर्यंतच्या मराठी चित्रपटांनी इतका प्रकर्षाने अधोरेखित केला नाहीये। नाईट आउट करणं, कल्ला करणं किंवा अफेअर असणं ह्या गोष्टींचा बाऊ करण्याची गरज नाहीये, हे हा चित्रपट पाहून पटू शकतं। मराठी माणसाच्या राहणीमानात झालेला हा बदल मराठी सिनेमात याआधी इतका आपसूकपणे दाखवला गेला नव्हता। कारण क्रमांक 4, चित्रपटाचं दिग्दर्शन, छायांकन, उत्तम लोकेशन्स, उत्तम अभिनय या गोष्टी जशा चित्रपटांना एक श्रीमंती लुक देतात, त्याचप्रमाणे चित्रपटाचं संगीत आणि गाण्याचे बोल, कलाकारांचे संवाद या गोष्टींनीही काळाचा फ्रेशनेस जपलाय। 3ऱ्या जनरेशनचे कॉस्ट्युम्स आणि मेकअप नक्कीच ॲडिशन्स आहेत, परंतु त्यात तितकासा आपसूकपणा आलेला नाहीये। क्रमांक 5, मराठीतला कौटुंबिक सिनेमा आवडणाऱ्या लोकांना जर काही काळानुसारचे बदल चित्रपटात अपेक्षित असतील तर हा चित्रपट त्यांना नक्कीच आवडेल। परंतु इस्टेटीवरचा वाद किंवा आईबाबांची वडिलोपार्जित संपत्ती कोणाला मिळेल असा टिपिकल ओव्हर इमोशनल ड्रामा इथे नाहीये। त्यामुळे नेहमीच्या कौटुंबिक पटांमधला हा चित्रपट नाही। मी या चित्रपटाला देते 3 स्टार्स, पण अर्थात तुम्ही थिएटर्समध्ये जा आणि हा चित्रपट नक्की पहा आणि तो कसा वाटला त्याबाबतचे रिव्ह्यूज या व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये द्यायला विसरू नका।